सुका का काय वाटत आहे का आहे भरेल थोडी. थोडासा आहे रे. हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोहर काढण्यासाठी. तर ती एका झाडाच्या खोडामध्ये आहे. तर पाहूया काढून. आणि एकदम छोटं म्हणजे लहान पातेला आपण आणले आहे, कारण जास्त मोठा होल नाही, त्याला एकदम लहान होल आहे. तर पाहूया तिथे जाऊन मोहर किती मोठी आहे, आपण त्याच्यामधून किती मध निघतंय ते पाहणार आहोत. तर जाऊया आपण आता मोहर काढण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता मोठ्या एक करुंदीजवळ. तर हे पहा, एवढी मोठी करुंद आहे, म्हणजे करवंद खूप मोठी आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये एक झाड आहे. तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि पाहूया मोहर किती आहे ते. हे पहा, एवढी घनदाट अशी करवंद आहे. हे पहा, आपण जाऊया आता त्याच्यामध्ये. आहे रे. तर तुम्हाला मी आता दाखवतो. हे पहा, याच्यामध्ये मित्रांनो मोहर आहे. तर तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने माख्या तर दिसतच असतील. तर आपण आता तोडूया. तर मित्रांनो, आता तुम्हाला तिथं म्हणजे करवंदीच्या साईडला झाड आहे आणि तिथं आपण मोठं बुड आहे आणि त्याच्यामध्ये मोहर आहे. तर आपण आता ते तुम्हाला होल दिसतात, त्या होलामध्ये आपण आता तोडू आणि मस्तपैकी आता काढण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये किती मध दिसतं, म्हणजे किती मध त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं ते पाहू. आणि त्याच्यानंतर लहानच पातेला आणला आहे आणि कसं काय आहे काही ते तुम्हाला मी सर्व चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण मोकळी जागा करू, त्याच्यानंतर मोहर काढायला सुरुवात करू. हळूच. मोकळा झाला का? तर हे पहा मित्रांनो, वाहते आहे रे, म्हणजे भरली होईल. मित्रांनो, मोहर चांगली भरलेली असल असं वाटतं. तर आता ह्या आपण जे आहे ते आता हळूहळू तोडू, त्याच्यानंतर आपण त्याच्यामधून मध काढूया. तर पाहूया किती मध निघतं त्याच्यामधून ते. कर सुरुवात. दोनच पोळे आहेत, दोन नाही तीन आहेत, हे साईडला आहेत. हां, अजून दिसत आहे. 2-3 पोळी दिसत आहे ना. आता तोडायला सुरुवात कर. तर मित्रांनो, तोडण्याचं काम चालू आहे. म्हणजे आपल्याला बाहेरून किती 2-3 पोळं त्याचे दिसले आहेत आणि त्याच्यामध्ये मध आता किती आपल्याला भेटतं काही ते आता शेवटलाच आपल्याला कळणार आहे. तर पाहूया आता मित्रांनो, पूर्ण तोडून झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्याच्यामध्ये किती मधाचे पोळे आहेत ते. तर हे पहा, तोडण्याचं काम मागे चालू आहे मित्रांनो. तर आता पहिल्यांदा आपण पटापट ते तोडण्याचं काम उरकून घेऊ, त्याच्यानंतर पाहूया त्याच्यामध्ये नेमकी 3 पोळे आहेत की 4 पोळे आहेत ते. तर थोडा वेळ थांबा, तुम्हाला लगेच दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, एवढ्या माख्या ज्या आहेत माश्या मधाच्या, त्या पटापट निघतात मित्रांनो. हे पहा कसं दिसतं ते. तर वाटतं ह्या टायमात मित्रांनो खूप मध असतं असं लोक म्हणतात, पण आता आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपल्याला पण कळणार नाही किती मध आहे त्याच्यामध्ये ते.
तर मित्रांनो हे पहा, एवढा होल पाडलेला आहे आणि हे पहा त्याच्यामध्ये कसं आहे, किती मध आहे ते. आणि सगळ्या माशा ज्या आहेत मित्रांनो, ह्या पहा ह्या साईडला वरती आलेल्या आहेत याच्यामधून. आणि हे पहा मस्तपैकी मध दिसतंय. तर आपण आता हे पोळे काढूया मित्रांनो. तर मित्रांनो आता काढण्याचं काम आपण करूया. सुका का काय वाटत आहे, का आहे भरेल थोडी. थोडासा आहे रे. हे पहा मित्रांनो, आपण पटापट काढू किती आहेत पोळे ते. मोठा पोळ बघा आहे रे. हम्म, थोडा चेक करा. हम्म. थोडा आहे थोडा. तोड ना थोडा मग. निघील. तोडशी तर तोड थोडा. हे आठवड तोड, हे आठव ही होडाक ढोपरचं हे काढून टाक मग. असा होडाक टाक त्याच्यात. टाक याच्यात. किती 4-5 आहेत का ना पोळी. तर मित्रांनो सर्व त्याच्यामधले जे पोळे होते, किती साधारण 3-4 लहान लहान पोळे होते, ते आता आपण काढले आणि एक छोटीशी भगुनी भरली आणि ते घेऊन आता आपण जाऊया घरी. तर दाखवतो. हे पहा मित्रांनो, एवढं मध आपल्याला सापडलं आहे. आणि तुम्हाला मी परत एकदा ते बीळ दाखवतो. ते तुम्हाला मी दाखवतो त्याची जागा कुठं होतं ते परत एकदा, आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग संपवून टाकू. हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी होतं. आणि हे पहा अशा पद्धतीने. आणि सर्व माशा ज्या आहेत त्या वरती निघून गेल्या होत्या. हे पहा याच्यामध्ये एकदम कमीच आहेत. तर मित्रांनो आता आपण थोडी टेस्ट करू. त्याच्यात काही आहे. तर हे पहा एकदम रिअल मध आपण आता खाऊन पाहूया. हे पहा एवढं मध आपल्याला सापडलं. एकदम मस्त. ऊन पण लय होतं. आणि हे आता मस्तपैकी घरी जाऊन सर्व कुटुंबाला आपण वाटून देऊया. एकदम सर्व मजेत खाऊया मित्रांनो. तर आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.